तर मित्रांनो, आता आम्ही फायनली पोहोचलो आहे हरिद्वार इथे. हे हरिद्वारचं रेल्वे स्टेशन आहे, हे बघू शकता. आजचा मुक्काम तो आपण आता हरिद्वार इथे करणार आहोत. तर चला जाऊया आता स्टेशनच्या बाहेर. आपण इथं रूम तर काही बुकिंग केलेली नव्हती. बघूया आता रूम कितीला मिळते, काय मिळते. तर का द्वार या शहराचं नाव जे भगवान श्रीकृष्णाच्या नावावरच हरिका द्वार ठेवण्यात आलेलं आहे. शकता तुम्ही आता हे हरिद्वारचं रेल्वे स्टेशन आहे. त्यांचे गिरीश भाऊ आलेले आहे बाहेर. हे हरिद्वारच्या रेल्वे स्टेशनला असं मंदिरासारखं आपलं डिझाईन करण्यात आलेलं आहे. हे हे हरिद्वारच्या रेल्वे स्टेशनचा परिसर आहे. इकडे बाहेर पण बरेचसे मंडळी थांबलेले आहे. जर कदाचित जर रूम फुल असेल, बुकिंग फुल असेल. मित्रांनो, आता आम्ही इथं हॉटेल रेबन आहे. हे रेबन हॉटेलमध्ये थांबलेलो आहे, स्टे केलेला आहे. रूम पण चांगले आहे आणि छान अशा रूम मिळून जातात इथं. तर रूमचा चार्ज पण काही जास्त नाही आहे, अत्यल्प दरात रूम मिळून जातात. जर तुम्ही पण कधी हरिद्वारला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला इथं चांगल्या प्रकारच्या रूम मिळून जातील. अरे भाई, अगर आप क्या होटल पे आना हुआ तो ये एड्रेस क्या है, ये एड्रेस बता सकते हैं? हरिद्वार में सर्वनाथ नगर. और आपके होटल का कुछ मोबाइल नंबर वगैरह बुकिंग के लिए? कार्ड में होगा. कार्ड में होगा, ओके. कार्ड है, इस पर आप नंबर देख कर कांटेक्ट कर सकते हैं. ये नंबर है और ये एड्रेस है. होटल ये अच्छा है, बहुत अच्छा है. और वह कम रेट में आपको यहाँ पे रूम मिल जाएंगे और अच्छे रूम मिल जाएंगे. चलिए चलते हैं, अभी करते हैं यहाँ पे स्टे और सुबह निकलेंगे हम गौरीकुंड रुद्रप्रयाग के लिए. तर आता मित्रांनो, आपली गाडी आलेली आहे. गाडीची जी पासिंग आहे ही. मित्रांनो, आता गाडी आलेली आहे आपली. या गाडीचा नंबर आहे UK 08 TB 3029. आणि हे आमचे ड्रायव्हर आहेत दादा. हे आम्हाला फिरवणार आहे 10-12 दिवस. भाई, आपलं नाव? निखिल. तुमचा मित्र. रेडी झाले? तर चला आता या हरिद्वारच्या रिक्षा. ही गंगा नदी आहे, हे बघू शकता. वंदना कटोरिया स्टेडियम रोशनाबाद. गाड्या तर भरपूर आहे बाबा. इकडे जे वाटतं ते मेन मंदिर ते हरिद्वारचं. यात्रिकी प्रायव्हेट लिमिटेड ट्रॅव्हल. तर मित्रांनो, आम्ही यांच्याकडून पॅकेज बुक केलेलं आहे 4 धाम यात्रेंचं. हा त्यांचा नंबर डिटेल्स आहे आणि त्यांचं ऑफिस पण आहे इथं. तर त्यांचं जे ऑफिस आहे हे हरिद्वार बद्रीनाथ किंवा जो ऋषिकेश रोड आहे त्या रोडवरतीच आहे. हा जो ब्रिज आहे समोर, आणि हॉटेल देवगंगा याच्या समोरच आहे. हे बघू शकता तुम्ही. यात्रा करत असाल आणि तुम्हाला पॅकेज वगैरे करायचं असेल तर तुम्ही यांच्याकडून पॅकेज करू शकता. आणि ही आमची गाडी, त्यांनी गाडी दिलेली ऑफिस आहे. यांचं ऑफिस आहे, यांच्याकडूनच आम्ही आपलं पॅकेज बुक केलेलं होतं. आम्ही यात्रिकी यांच्याकडून ट्रॅव्हल पॅकेज घेतलेलं आहे. खूप चांगलं पॅकेज देतात ते. तुम्हाला हॉटेल बुकिंग बसून राहण्यासाठी, फ्लाईट, डोमेस्टिक टूर, इंटरनॅशनल टूर सर्व त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि एकदम ट्रस्टेबल आहे ऑफिस है. और इनका जो ऑफिस है वो ऋषिकेश हरिद्वार जो हाईवे है वो हाईवे के पास में ही है. तो आप अगर कभी भी आइए हरिद्वार में तो इनसे बुकिंग कीजिए. मैं उनका कॉन्टैक्ट नंबर आपको डिस्क्रिप्शन में दे दूंगा. और ये उनका शॉप है, उनके शॉप का एड्रेस, मोबाइल नंबर बिल्कुल ट्रस्टेबल है. बिल्कुल भरोसा कीजिए, कोई भी दिक्कत नहीं आएंगी आपको. आपका पैसा कहीं जाएगा भी नहीं बिल्कुल.
आता आपण सध्या आहोत देहरादून या शहरामध्ये. देहरादून शहरातून आता आपण पुढं जाणार आहोत मसुरीला. मसुरीचे की एक उत्तराखंडमधलं हिल स्टेशन आहे आणि तिथं ISI आपल्या भारतातले जेवढे पण IS IPS असतात त्यांचे ट्रेनिंग सेंटर पण तिथं होतं. जिल्हा पंचायत देहरादून. जिल्हा पंचायत म्हणजे काही हे जिल्हा परिषद सारखं असेल आपल्याकडं, जे जिल्हा परिषद म्हणतात त्याला, इकडे जिल्हा पंचायत असे म्हणतात. आम्ही आता गाडीत बसलेलो आता. बघूया आता देहरादून शहरातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला किती टाईम लागतो.